हॅलो एव्हरीवन, ज्योतिष क्रिएटिव्हिटीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज मी बनवलेली आहे सर्वांनाच येणारी अशी शेवयांची खीर। तर थोडासा वेगळा मी यामध्ये बदल केलेला आहे, तर तो बदल जाणून घेण्यासाठी आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर सगळ्यात अगोदर गॅसवर कढई गरम करून घ्यायची आहे। त्यामध्ये आपल्याला इथे 3 छोटे चमचे तूप घालून घ्यायचे। तूप गरम झालं की यामध्ये आपल्याला ड्रायनट्स तळून घ्यायचे आहेत। तर इथे मी काजू, मनुके आणि पिस्ते घेतलेले आहेत। तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायनट्स घेऊ शकता। ड्रायनट्स थोडेसे तुपामध्ये परतले की ते खूपच छान लागतात, त्यामुळे नेहमी ड्रायनट्स तळूनच घ्यायचे। तर इथे छान असा गोल्डन कलर येईपर्यंत आणि मनुके छान फुलेपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचे। तर इथे छान असे फुललेले आहेत। तर आता हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात। तर ड्रायनट्स तळून झालेत, हे आता आपण साईडला ठेवून देऊयात। आणि याच कढईमध्ये आपल्याला इथे अर्धी वाटी शेवया घेतलेल्या आहेत। मी ह्या रेडीमेड शेवया आहेत। या देखील आपल्याला तुपामध्ये छान खमंग अशा परतून घ्यायच्या आहेत। या ऑलरेडी भाजलेल्याच असतात, पण आणखी थोडासा आपल्याला याचा डार्क कलर करायचा आहे। अगदी हलका डार्क करायचा आहे, याने छान टेस्ट येते शेवयाला। तर तुम्ही पाहू शकता छान असा कलर आलेला आहे। आता या देखील आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायच्या आहेत। आता याच कढईमध्ये आपल्याला थोडासा ट्विस्ट म्हणजे यामध्ये मी घालून घेणार आहे साखर। तर इथे आपल्याला साखरेचं कॅरमल करून घ्यायचं आहे। तर इथे 1/4 कप मी साखर घालून घेतलेली आहे आणि इथे आपल्याला हे कॅरमल करून घ्यायचे। तर हाच इथे आपण ट्विस्ट करणार आहोत, म्हणजे साखर डायरेक्ट न घालता याची कॅरमल करून जर आपण घातली तर आपल्या खिरीला छान असा कलर येतो। कॉफीसारखा कलर येणार आहे आपल्या खिरीला, त्यामुळे आपण इथे कॅरमल घालणार आहोत। इथे आपण केसरच्या धाग्यांचा वापर करत नाहीये, कलर येण्यासाठी साखरेचं कॅरमल करून घालणार आहोत। तर तुम्ही पाहू शकता 5 मिनिटांनी छान असं कॅरमल तयार झालेलं आहे। आता यामध्ये आपल्याला इथे मी कोमट दूध घालून घेणार आहे। तर स्टार्टिंगला थोडंच दूध घालून घ्यायचे आणि हे कॅरमल छान मिक्स करून घ्यायचे। तर कोमटच दूध घालायचे आपल्याला यामध्ये, थंड घालायचं नाहीये, नाहीतर साखरेच्या गुठळ्या तयार होतील। तर दूध घालून झाल्याच्या नंतर छान मिक्स करून घ्यायचे। तुम्ही पाहू शकता कॅरमल छान असं मिक्स झालेलं आहे दुधामध्ये। आता हे पूर्णपणे मिक्स झाल्याच्या नंतरच आपल्याला जे राहिलेलं दूध आहे ते यामध्ये घालून घ्यायचं आहे। तर इथे अर्धा लिटर दूध मी घालून घेणार आहे। 1 वाटी शेवयांसाठी अर्धा लिटर दूध पुरेसं आहे। तर हे सगळं दूध आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे। फक्त काळजी एवढीच घ्यायची, कॅरमलमध्ये दूध घालताना आपल्याला कोमट दूध घालून घ्यायचे। तर हे सगळं दूध घालून झाल्याच्या नंतर छान असं मिक्स करायचे आणि 1-2 मिनिटं उकळी काढून घ्यायची आहे आपल्याला दुधाची। उकळी काढल्याच्या नंतर तुम्ही पाहू शकता हळूहळू दुधाचा कलर चेंज होतोय, थोडाफार कॉफीसारखा कलर होत आहे याचा। म्हणजे आपण कॅरमल घातल्यामुळे अजिबात आपल्याला केसरचे धागे वगैरे घालायची गरज वाटत नाहीये। तर मस्त असा कलर आलेला आहे। आता यामध्ये आपण ज्या भाजलेल्या शेवया आहेत त्या यामध्ये घालून घ्यायच्या आहेत आणि छान मिक्स करून आणखी 1-2 मिनिटं उकळी काढून घ्यायची आहे। जसजशी उकळी काढत जाऊ तशी ही खीर दाटसर होत जाते। तर जेव्हा कधी तुम्ही खीर बनवणार असाल तर त्यामध्ये अशा पद्धतीने जर कॅरमल बनवून तुम्ही घातलं तर खूपच छान कलर येतो आपल्या खिरीला। तर मस्त इथे आपली खीर तयार झालेली आहे। तर याला उकळी काढून झालेली आहे आपली। आता यामध्ये आपले राहिलेले जे ड्रायनट्स आहेत ते ॲड करून घेऊयात आणि पाव चमचा यामध्ये वेलची पावडर घालून घेणार आहे। तर मस्त इथे आपली शेवयांची खीर तयार झालेली आहे। नेहमी त्याच पद्धतीने जर शेवयांची खीर खाऊन जर कंटाळा आला असेल तर या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करा, नक्की आवडेल तुम्हाला। तर ही खीर तुम्ही गरमागरम देखील सर्व करून घेऊ शकता किंवा फ्रीजमध्ये थंड करून देखील खाऊ शकता। कशीही खाल्ली तरी खूपच सुंदर लागणार आहे। तर आजची ही खीर मी आता सर्व करून घेणार आहे। यापेक्षा जास्त आपल्याला तिला उकळवायची नाहीये, कारण जसजशी उकळत जाईल तशी ती दाटसर होत जाते। तर इतपतच आपल्याला थिक करून घ्यायची आहे।
आता गॅस बंद करून आपण खीर सर्व करून घेऊयात. मी खीर सर्व करते तोपर्यंत तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर पटकन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि अशा छान छान रेसिपीसाठी ज्योतिष क्रिएटिव्हिटी चॅनल पाहत राहा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. ज्योतिष क्रिएटिव्हिटी चॅनल पाहत राहा. बाय.